नेंगेच एक दिसतंय चाफे संघाने आपल्या गुणांचं खातं उघडलं. शिवभक्त चाफे विरुद्ध जयघोष टकवाडी. खऱ्या अर्थाने मुलांचं कौतुक केलं पाहिजे. साधारणपणे जयगडच्या दरम्यान आपल्याला माहिती आहे चाफे गाव कुठे आहे. निवळी फाटा मार्गे किंवा आपल्याला यावं लागतं. इतक्या लांबून ही मुलं या ठिकाणी येतात. इथे कोणतीही अपेक्षा न ठेवता आपला खेळ या ठिकाणी दाखवतात. खऱ्या अर्थाने हे खेळाडू कौतुकास पात्र आहेत. तुला एक निष्फळ चढाई करून शिवभक्त चाफेकडून सुरू झालेले 6 खेळाडूंच्या समोर बोनस ऑन आहे. बोनस मिळणार आहे. बघा काय करतो या चढाईमध्ये. गडी मारल्यात वरदेश्वरा बोनस पॉईंट घेतलेला आहे. बोनस म्हणून घेतलेला आणि आपली थर्ड ओव्हर वाचवलेली आहे. शीतपवाडी संघाचा एक मजबूत बांधाचा रेड करण्यासाठी सज्ज झालेला आहे. चाफेच्या आंगणामध्ये 7 खेळाडूंच्या समोर यावेळेला पकड होते आणि तितकंच कॉम्बिनेशन आहे की सांघिक पकड ज्याला आपण म्हणतो. कबड्डीमध्ये सांघिक पकड, एकमेकाला सहाय्य करू, एकमेकाला सहाय्य केलं तरच आपण यशस्वी होतो. हे कबड्डी आपल्याला शिकवतो. या कबड्डीमधून अनेक जीवन कौशल्य आपल्याला प्राप्त होतात. पुन्हा पुश करण्याचा प्रयत्न केलेला म्हणजे पंचांचा निर्णय. एक 3 चाफे संघ 3 गुण आहे. शीतपवाडी 1 गुण. 6 खेळाडूंच्या समोर चाललेली चढाई पुढे सुरेश पकड होते. पहिल्यापासूनच आक्रमक धोरण स्वीकारलेला आहे तर शिवभक्त संघाने. शिवभक्त विरुद्ध जयघोष या उभय संघामध्ये चाललेला सामना. 5 खेळाडूंच्या समोर बोनस मिळणार नाहीये. चढाईला सुरुवात झालेली आहे चाफे संघाकडून. यावेळेला सुरेख एक हाती सुरेख पकड. शीतपवाडीकडून चढाईला सुरुवात झाली. 6 खेळाडूंच्या समोर बोनस मिळणार आहे. त्याची चढाई शीतपवाडीचा हा रेड करण्यासाठी सज्ज झालेला. या एकता क्रीडा मंडळाच्या अंगणामध्ये सुरेख पकड पुन्हा एकदा पाहायला मिळते. उभय संघाकडून नेत्र दीपक पकडी आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थाने ही मेजवानी आहे ज्याला उत्कृष्ट पकडीचे नमुने आपल्याला दोन्ही संघाकडून पाहायला मिळतात. त्यामुळे निश्चितच रणनीती स्पष्ट आहे. जास्त भर आहे तो पकडवरती आहे. म्हणजे संरक्षणावरती जास्त भर उभय संघाकडून आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघाची जी रणनीती आहे, दोन्ही संघांचे जे कॉर्नर आहे, मग चाफे संघाचा लेफ्ट कॉर्नर असेल किंवा शीतपवाडीचा राईट कॉर्नर, सुरेख नेत्र दीपक पकडी आपल्याला पाहायला मिळाला. डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या पकडी पाहायला मिळाला. पुन्हा एकदा शीतपवाडीकडून चढाई. 7 खेळाडूंच्या समोर गडी बाद करण्याचा प्रयत्न मध्यरेषेकडे काहीसा स्थिरावलेला आहे आणि आपल्या अंगणामध्ये सुरक्षित परत गेला. शिवभक्त चाफे विरुद्ध शीतपवाडी. जयघोष शीतपवाडी. वा मैदानामध्ये हुलकावून देण्याचा प्रयत्न आणि मध्यंतर होतोय. मध्यंतराला आस्वाद घेण्यासाठी ती व्यक्ती या ठिकाणी हजर होती. अशा पद्धतीने कबड्डीवरती प्रेम करणारे हे सगळे कबड्डी प्रेमी आहेत. पुन्हा एकदा किती गडी बोनस +2 पॉईंट 3 गुणांची कमाई होते. 4 पॉईंट बोनस +3 पॉईंट म्हणजे सुपर डुपर रेड झाली. तर बघता बघता 1-2 गुणांची आघाडी घेऊन खेळतो तो शीतपवाडी.
आपनंतर सीतापडीने एक चांगली कमबॅक केलेला आहे. सोड सापडतोय असं म्हणावं लागेल सीतापडीला, जय घोषला. कबड्डीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत ज्यावेळेला मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये असते त्यावेळी ती कुठे फिरते आणि या ठिकाणी पुन्हा एकदा हा रेडर फसतोय, चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू फसतोय. कबड्डीचा आणखीन एक इतिहास आहे की जो चक्रव्यूहामध्ये अभिमन्यू फसला. महाभारत युद्धामध्ये चक्रव्यूहाचा भेद करण्याची कला त्याला अवगत होती आणि ती कला त्याला अर्धवट अवगत असल्यामुळे तो त्याच्यामध्ये फसतो आणि अभिमन्यूचं स्मरण, आठवण म्हणून कबड्डी खेळाची सुरुवात झाली असा सुद्धा इतिहास महाभारतामध्ये सांगितला जातो. मोठा इतिहास आहे. पुन्हा एकदा सुरुवात झालेली जयघोषच्या अंगणामध्ये चाललेली ही चढाई. शिवभक्त चाफळीचा हा खेळाडू उत्साह वाढतोय, आत्मविश्वास वाढलेला आणि पुन्हा एक गडी आत्मविश्वास अति वाढून सुद्धा चालत नाही, कारण अतिघाई संकटात नाही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं. एक गडी बाद होतो आणि पुन्हा एकदा गुणांक स्थिती शेवटची 3 मिनिटं 6-12 गुणांक स्थिती आहे. एका वेळेला काहीसा आघाडीवर असणारा संघ हाफ नंतर मात्र पिछाडीवर जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सामना कुठेही फिरू शकतो अशी स्थिती आहे, कारण एक जी रेड सुपर डुपर रेड झाली 4 गुणांची, त्या 4 गुणांच्या एका रेडने सामन्याचं चित्र बदलण्यात यश मिळते. पुन्हा एकदा सुरेख पकड होते, दोन्ही पाय पकडलेले. ही पकड पाहिल्यानंतर जुन्या जमान्यातल्या पकडीची आठवण होते, ज्या वेळेला अशा पद्धतीने जुन्या जमान्यातले खेळाडू पकड करायचे. तिथं ढोबराला घास पडण्याची शक्यता असते, पण या ठिकाणी मात्र सुरेख पकड करून गुणसंख्या वाढवलेली आहे. 13 गुणांवरती धोरण पोहोचवलेली आहे ती जयघोष संघाने. शिवभक्त चाफे. आता जयघोष संघ आपला खेळ निश्चितच सक्त करणार आहे. आपल्या जे रेड आहेत त्या रेड कदाचित 3rd रेड वरती पर्यंत हा सामना देणार आहे. 2 रेड अनेक वर्ष ज्या संघाने या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं तो 7 स्टार रोक्षी हा संघ पहिल्या फेरीतच गारद झाला. बरोबर, पहिल्या फेरीतच यावर्षी गारद झाला, कारण हा खेळ आहे. खेळातले किती अति महारथी असे इथे पुन्हा चूक होते, इथे आत्महत्या केलेली आहे आणि एक गुण. 3rd रेड डू ऑर डाय. सामन्यामध्ये परतण्याची चांगली संधी आलेली आहे आणि ही संधीचा फायदा घेतो का बघूया. आणि पंच धावतात, तिघेही पंच, कारण इथं काहीतरी मोठा लॉट लागण्याला दिसतोय. सुपर डुपर रेड. बघूया पंचांचा निर्णय काय येतो बघूया. खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे. हे जे संघ आपल्याला पंचक्रोशीमध्ये खेळतात हे काय व्यावसायिक नव्हे. व्यावसायिक 4 गुण सुपर डुपर रेड. सलग दुसरी सुपर डुपर रेड आपल्याला पाहायला मिळते ती जयघोष कडून. शिवभक्त पुन्हा एकदा पकड करण्याचा अयशस्वी प्रयत्न होते कॉर्नर कडून आणि सामना संपतोय. आणि अशा प्रकारे चला